नेहा विवाह करून नव्या संसारात गेली होती. लग्नाच्या काही दिवसातच तिला सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. सासू आई सांगत गेल्या तसतसे नेहा घरकाम शिकत होती. माहेरी कधीच तिने घरकाम केले नव्हते, पण सासरी मात्र कधीच नकार दिला नाही. काम करताना ती खूप थकत असे. कधी कधी एकट्यामध्ये रडतही असे. तिच्या मनात विचार येत असे, आईने मला का जन्माला घातलं? दुसऱ्याचे घर सांभाळण्यासाठी? रोजचे घरकाम करून ती थकून जात असे. एखाद वेळी तिने सासूला सांगितले, आई आज जरा थकले आहे. तर सासू म्हणत, सगळं काम पूर्ण कर मग आराम कर. आम्ही तुमच्या वयात मोठ्या कुटुंबासाठी खूप काम करत होतो. नेहा म्हणायची, काम पूर्ण झाले आई, आता थोडा वेळ झोपू का? तर सासू म्हणायच्या, फक्त अर्धा तास झोप, उगाचच झोपण्याची सवय लावू नकोस. माहेरी असताना नेहाची आई नेहमी तिची काळजी घेत असे. ती म्हणायची, जर काम होत नसेल तर थोडा वेळ बस, शरीराला आराम दे. पण सासरी कोणाला तिचा थकवा जाणवत नव्हता. सासऱ्यांना तर नेहमी वाटायचे की महिलांना घरकामाने इतकं काय थकायला होते. नणंद रोशनी मात्र माहेरी आली की कोणतंही काम करत नसे. सासू सासऱ्यांनी तिला खूप लाडात वाढवले होते. तिच्या सगळ्या चुकांवर पांघरून घातले जात होते. नेहाने तिच्या नवऱ्याशी बोलून पाहिलं. तो म्हणाला, आपल्या घरात असंच चालते, जास्त विचार करू नकोस, सगळं ठीक होईल. सण जवळ आले होते. नेहाने सगळ्यांसाठी खरेदी केली. सासूसाठी साडी, सासऱ्यांसाठी कपडे, नणंद आणि तिच्या कुटुंबासाठीही भेटवस्तू. सणाच्या दिवशी ती दिवसभर कामात व्यस्त होती. संध्याकाळी उकाड्यात तिचे शरीर थकून गेलेले होते. एवढ्यात सासऱ्यांची हाक आली, नेहा, काही पाहुणे येणार आहेत, त्यांचा नाश्ता आणि जेवण तयार कर. बाजारातून आणल्याचा खर्च करणार नाही, सर्व घरी बनव, समोसे कचोरी. नेहाला आश्चर्य वाटलं. सांगितलं असतं तर आधीच तयारी केली असती, खूप आवरायची बाकी आहे. सासू म्हणाल्या, कसंही करून लवकर काम पूर्ण कर. नेहाची सासू म्हणाली, खूप काम आहे, पाहुणे एका तासात येतील, कसं होणार सगळं? त्यावर सासऱ्यांनी जोरात आवाज चढवत म्हटलं, आणि तुम्हाला काम तरी काय आहे? उरलेलं नंतर करत जा, घरातच तर असता तुम्ही. नेहाचं डोकं खाली झुकलं. सकाळपासून सतत काम करत करत तिचं शरीर थकून गेलेले होते. सासूने नेहाकडे पाहिलं आणि म्हणाली, लवकर होईल, आधी स्वयंपाकाचं काम करून घे. सासऱ्यांचं असं वागणं नवीन नव्हतं. एक दोन वेळेस असतं तर ठीक होतं, पण हे नेहमीचंच झालं होतं. नेहाही थकून जात असे, पण तिच्या थकव्याचा कधीच कोणी विचार केला नव्हता. काही दिवसांनी नेहाने सासूसोबत बोलताना सांगितलं, आई, वॉशिंग मशीन घ्यायची का? पप्पांशी बोला ना, थंडीत खूप सोपं होईल. सासू थोड्या विचारात पडल्या, पण नेहाच्या कष्टांचा त्यांना आता अंदाज येत होता. त्यांनी सासऱ्यांशी बोलायचे कबूल केले. नेहा स्वतःच्या परीने संसाराची जबाबदारी सांभाळत होती, पण तिच्या मनाला थोडासा आधार हवा होता. तिच्या मेहनतीचे कौतुक आणि थोडा आराम. नेहाने सासूला वॉशिंग मशीनसाठी विचारले तेव्हा सासूबाई म्हणाल्या, हो, सासऱ्यांशी बोलूया. पण नेहा काहीतरी करत असताना सासऱ्यांनी मोठ्या आवाजात सांगितले, वॉशिंग मशीनची गरज काय? दोघींनी मिळून कपडे धुतले की होतेच की सगळं. बाकी दिवसभर तुम्हाला काम तरी काय असतं? पूर्वीच्या काळी महिला मोठ्या कुटुंबाचे कपडे धुत होत्या. नेहाने नवऱ्याला याबाबत सांगितलं तर तो नेहमीप्रमाणे म्हणाला, पप्पा असेच आहेत, ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना वाटते की महिलांनी घरातली सगळी कामं केली पाहिजे. पण तू काळजी करू नकोस, दिवाळीला मी वॉशिंग मशीन आणेल. काही दिवसांनी नेहाची नणंद रोशनी, जी बँकेत नोकरी करत होती, तिची बदली सासरच्या शहरात झाली. रोशनी माहेरी आली आणि 2-3 वर्षात आरामात राहण्याचा विचार करत होती. नेहा म्हणाली, चांगले झाले, नणंदेचा वेळ छान जाईल. रोशनीलाही आनंद होता की ती माहेरी राहून सहज वेळ घालवू शकेल आणि त्यानंतर तिची बदली दुसऱ्या शहरात होईल. सासू सासऱ्यांनी रोशनीसाठी नेहमीच वेगळा दृष्टिकोन ठेवला होता. ते म्हणायचे, रोशनी सकाळी बँकेत जाते आणि संध्याकाळी 5 वाजता घरी येते, ती खूप थकते. रोशनी घरकामात अजिबात हातभार लावत नसे. ती म्हणायची, मी पूर्ण दिवस काम करते, त्यामुळे घरी आल्यानंतर माझ्या अंगात काम करण्याची ताकद उरत नाही. दिवाळीच्या 1 दिवस आधी सासऱ्यांनी सांगितले, शेजारच्या काही पाहुण्यांना बोलवायचे आहे. रोशनी म्हणाली, पप्पा आज नका बोलू, मी दिवसभर काम करून खूप थकले आहे. संध्याकाळी पाहुण्यांशी बोलायची माझी ताकद नाही. सासऱ्यांनी लगेच म्हटलं, ठीक आहे बेटा, उद्या बोलावतो. आज तू आराम कर, उद्या तुझी सुट्टी आहे. हीच सहानुभूती किंवा समजूतदारपणा कधीच नेहा किंवा सासूसाठी दाखवला गेला नाही. नेहाला आणि सासूला बाहेर नोकरी करण्याची कधीच परवानगी दिली गेली नाही. मात्र त्यांच्या मुलीसाठी त्यांनी वेगळा विचार ठेवला. त्यांना वाटत होते की रोशनी बाहेर काम करून थकते आणि ज्या महिला घरी असतात त्यांना काम तरी काय असतं? झाडू, पोचा, भांडी, कपडे याशिवाय घरकाम त्यांना कधीच महत्त्वाचे वाटले नाही. सासू ही रोशनीकडून अजिबात काम करून घेत नसत. त्यांना रोशनी अजूनही लहान वाटायची, जरी नेहा आणि रोशनीमध्ये फक्त 1 वर्षाचाच फरक होता. ही गोष्ट नेहाला खूप टोचायची, पण ती काहीच बोलू शकत नव्हती. नेहाला सतत वाटायचं,
जिथे माहेरी मी काहीच काम करत नाही म्हणायची, माझ्या सगळ्या लाडांना ओझं उचललं जायचं, तिथं सासरी मात्र माझ्याकडून आदर्श सून आणि सुशील सून बनण्याची अपेक्षा का केली जाते? या अनोळख्या घरात सगळं सांभाळण्याची अपेक्षा का? मग त्यांनी रोशनीलाही लहान-सहान समजले पाहिजे ना. घरातल्या कामाचा थकवा का कोणालाच दिसत नाही? फक्त बाहेरच्या कामाचा थकवा महत्त्वाचा का वाटतो? घरातली कामं काय सहज चुटकीसरशी होत असं त्यांना वाटते? नेहाला खूप राग यायचा पण ती शांत राहायची. ती मनात विचार करायची, सासूसाठी रोशनी अजूनही लहान वाटते आणि माझ्यासाठी आदर्श सून होण्याची अपेक्षा का आहे? कारण ती एक मुलगी आहे या घरची, तर मी दुसऱ्या घरातून आलेली आहे. मग हा फरक का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. प्रिय वाचकांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया लाईक आणि कमेंट नक्की करा. तुमच्यासाठी अशा गोष्टी तयार करण्यात खूप मेहनत लागते. तुमचे प्रतिसाद आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.